बाप्पा, किती सुंदर दिसतोस रे तू. देवाच्या कामातलं समाधान म्हणजे काही वेगळंच असतं. प्रत्येक मूर्तीमध्ये ते तेजस्वी रूप आणण्याचं भाग्य हे आम्हा कलाकारांकडेच असतं. पण बाप्पा, आज तुझा आणि माझा या कारखान्यातला शेवटचा दिवस. गेली 2 महिने घरदार सोडून तुझ्यावर घेतलेली मेहनत, तुझ्यासोबत घेतलेला चहाचा घोट, झोप आली म्हणून तुझ्याच मांड्यांचा घेतलेला आधार, या सर्व गोष्टींची आठवण येत राहील. ओ दादा, ती 51 नंबरची मूर्ती झाली का तयार? हो हो दादा, झाली आहे. आलोच 2 मिनिटात. बाप्पा, शेवटची 2च मिनिटं आहेस रे. जसं एक बाप आपल्या मुलीला वाढवतो, तिची काळजी घेतो, तिचा सांभाळ करतो, तसंच मी तुला सांभाळलंय रे. तुझ्या या रूपावर प्रेम केलंय आणि हे तेजस्वी रूप आज दुसऱ्याच्या घरी सोडताना जसं त्या बापाला वाटतं, तसंच इथली प्रत्येक मूर्ती सोडताना मला वाटतं. प्रत्येक वेळी तुझी मूर्ती तयार होताना मनात एकच विचार येतो की तुझं हे रूप कायमचं जपावं. हे फक्त माझ्याच मनातलं स्वप्न नसतं, तर प्रत्येक मूर्तिकाराला असं वाटत असतं.